मार्करच नाही आणले, जावे मार्कर. मला वाटतं तुम्ही नवनीत घेतलं नाही की टाकायची गरज नाही पीडीएफ. नाही सर, नाही घेतलं. मॅथ्सची नाही घेतलं, फक्त फिजिक्स घेतले. तुम्ही सांगणारच. तर बघा, आपण बघितलं होतं कोऑर्डिनेटमध्ये की आपल्याला जर लाईनचं इक्वेशन लिहावं लागत असेल, लाईनचं इक्वेशन लिहायचं म्हणजे लाईन असो किंवा कुठलीही स्टँडर्ड जॉमेट्रिकल फिगर असो, तिचं जर इक्वेशन लिहिलेलं असेल तर त्याच्यामध्ये लोकसचा कॉन्सेप्ट महत्त्वाचा असतो. बरोबर आहे? म्हणजे आपण कुठल्याही ज्यावेळेस इक्वेशन लिहिलं त्यावेळेस काय केलेलं आहे, लोकस ऑफ पॉईंट हा कॉन्सेप्ट वापरलेला आहे. लोकस ऑफ पॉईंट म्हणजे काय असतं, तुमच्याकडे एक मुव्हिंग पॉईंट असतो. बरोबर आहे? तुमच्याकडे एक मुव्हिंग पॉईंट असतो. एखादा पॉईंट आहे जो बोर्डवरती मूव्ह करतोय. बरोबर आहे? आणि तो मूव्ह करत असताना कुठला तरी एक पाथ ट्रेस होतोय. बरोबर आहे? तो जो पाथ बनलेला आहे, तो पाथ जर कुठली कंडिशन सॅटिस्फाय करत असेल, कुठल्या तरी कंडिशनच्या अनुसार तो त्याचं मार्गक्रमण करत असेल, तर त्या कंडिशनला धरून ती जी फिगर बनलेली आहे तर त्या फिगरचं आपण इक्वेशन लिहित असतो. बरोबर आहे? हे आपण बघितलेलं. ज्यावेळेस आपण स्लोप पॉईंट फॉर्म बद्दल बोललेलो की लाईनचा स्लोप पॉईंट फॉर्म म्हणजे काय असतं की y मायनस y1 इज इक्वल टू m इंटू x मायनस x1. बरोबर आहे? तर याच्यामध्ये तुम्हाला x1 y1 काय असतं रे याच्यामध्ये? x1 y1 काय असतं? एक दिलेला पॉईंट असतो आणि ज्यावेळेस फक्त x आणि y असतं तो काय असतो? मुव्हिंग पॉईंट असतो. हा मुव्हिंग पॉईंट असतो, हा जनरलायझेशन करत असतो, हा प्रतिनिधित्व करत असतो. एक लाईन आहे, त्या लाईनचं तुम्हाला इक्वेशन लिहायचं आहे. त्या लाईनवरचा तुम्हाला एक मुव्हिंग पॉईंट दिलेला आहे. बरोबर आहे? जो फिरत राहतोय. मग त्याचे कोऑर्डिनेट्स माहित नाहीत आपल्याला. तो जो मुव्हिंग पॉईंट आहे तो कुठला तरी पार्ट ट्रेस करतोय, आपण त्या मुव्हिंग पॉईंटचे कोऑर्डिनेट x y घेत असतो. एक पॉईंट दिलेला आहे आणि लाईनचा स्लोप दिलेला आहे. बरोबर आहे? तर मग तुम्ही काय केलं, लाईनचं इक्वेशन ह्या पद्धतीने लिहिलं, स्लोप वाला कॉन्सेप्ट वापरला. ठीक आहे? लाईनचा स्लोप तुम्हाला दिलेला आहे. एक पॉईंट तुम्ही जनरल पॉईंट घेतला, एक पॉईंट दिलेला आहे. एक पॉईंट दिलेला असताना आणि स्लोप दिलेला असताना लाईनचं इक्वेशन तुम्ही लिहिलं. मग कुठलंही इक्वेशन लिहित असताना, लोकसचं कुठलंही इक्वेशन लिहित असताना त्या लोकसवरती, लोकस म्हणजे सेट ऑफ पॉईंट्स, त्या लोकसवरचा एक जनरल पॉईंट तुमच्याकडे असतो. कुठलंही इक्वेशन लिहित असताना, कुठल्याही फिगरचं इक्वेशन लिहित असताना त्या लोकसवरचा तुमच्याकडे जनरल पॉईंट तुम्ही घेत असता. बरोबर आहे? मग हा जनरल पॉईंट जो असतो तो तुम्हाला इक्वेशन देत असतो. ही गोष्ट आपण बघितली. ठीक आहे? मग आता इथं सुद्धा ज्यावेळेस 3D मध्ये आपण लाईनचं इक्वेशन लिहिणार आहोत. ठीक आहे? 3D मध्ये आपल्याला लाईन फॅन बंद राहू दे, बस खाली. एक तर लेट येतात आणि पुन्हा रिकामी कामं करत बसतात. तुम्हाला लाईनचं इक्वेशन लिहायचंय. बरोबर आहे? लाईनचं इक्वेशन लिहित असताना तुम्हाला एक जनरल पॉईंट घेणंच आहे. लाईन पहिले तुमची लाईन प्लेन मध्ये होती, आता तुमची लाईन अशी स्पेस मध्ये असणार आहे. स्पेस मध्ये असणाऱ्या लाईनचं तुम्हाला इक्वेशन लिहायचं. बरोबर आहे? तुमची लाईन स्पेस मध्ये, तिचं तुम्हाला इक्वेशन लिहायचंय. पहिले लाईन प्लेन मध्ये होती, तुम्ही त्याचे इक्वेशन बघितलेले. लाईन प्लेन मध्ये असो किंवा स्पेस मध्ये असो, आहे तर लोकस ऑफ पॉईंटच ना. मग त्या लाईनवरती जे असंख्य पॉईंट्स आहेत, त्या असंख्य पॉईंट्सचं एक प्रतिनिधित्व करणार आहे मूविंग पॉईंट. त्या लाइन उस लाइन के ऊपर जितने भी इन्फिनिट पॉइंट्स है, उन इन्फिनिट पॉइंट को रिप्रेजेंट करेगा एक जनरल पॉइंट, जिसको हम लोग कहते हैं कि लेट पी हैविंग कोऑर्डिनेट x, y बी एनी पॉइंट. बरोबर आहे? बी एनी पॉइंट ऑन x, y आणि z. कारण लाईन स्पेस मध्ये. लेट पी बी एनी पॉइंट ऑन दॅट लाईन. ठीक आहे? आता आपण 3D मध्ये पोझिशन वेक्टरचा कॉन्सेप्ट बघितलेला आहे. आपल्याजवळ एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस असतो. हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस. ज्यावेळेस माझ्याकडे एक लाईन आहे अशी किंवा स्पेसमध्ये पॉईंट आहे, तो पॉईंट आपण इथं दाखवतोय. ॲक्च्युली हा पॉईंट स्पेसमध्ये. तर ह्या पॉईंटला 3 कोऑर्डिनेट्स असतात, एक्स, वाय, झेड. आणि ह्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर म्हणजे काय असतो? या पॉईंटला ओरिजिनशी जोडायचा आणि अवे फ्रॉम ओरिजिन. तर समजा याला नाव पी दिलं तर ओपी बार असतो याचा पोझिशन वेक्टर. आणि या ओपी बारला तुम्ही लिहितात कसं? बाय युजिंग आय कॅप, जे कॅप, के कॅप.
म्हणजे ओपी बार काय झाला तुमचा एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की तुम्हाला जे लाईनचे इक्वेशन लिहायचे 3D मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला एक मुव्हिंग पॉईंट तुमच्याकडे असणार आहे आणि त्या मुव्हिंग पॉईंटला तुम्ही नेहमीसाठी आर बार ह्या पोझिशन वेक्टरनं डिनोट करणार. आर बार इज अ स्टँडर्ड नोटेशन विच इज युज्ड इन इक्वेशन ऑफ लाईन. आर बार याच्यानंतर लक्षात ठेवायचं आर बार डिनोट्स पोझिशन वेक्टर ऑफ मुव्हिंग पॉईंट ऑन अ लाईन. लाईनवरचा कुठलाही एक जनरल पॉईंट आहे त्याचं पोझिशन वेक्टर तुम्ही याच्यानंतर आर बारनं डिनोट करणार. लक्षात येते ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. आता आपल्याजवळ 3D मध्ये एक लाईन आहे तिचं इक्वेशन आपल्याला लिहायचं बरोबर. मग आता वेगवेगळी केस असणार आहे आपल्याकडे. आपण 2 केसेस बघणार आहेत आणि त्या 2 केसेस मध्ये तुमचं लाईन संपणार आहे. लक्षात घ्या लाईनचं इक्वेशन लिहिण्यासाठी आपल्याला 2 सिच्युएशन्स दिलेले असतील. त्या 2 सिच्युएशन कुठल्या आहेत तर इक्वेशन ऑफ लाईन 2 सिच्युएशन मध्ये आपल्याला बघायचं आहे. पहिल्या सिच्युएशन मध्ये त्या लाईन वरचा एक पॉइंट दिलेला असेल 1 पॉइंट ऑन लाईन अँड ए वेक्टर पॅरलल टू गिवन लाईन. 3D मध्ये तुमच्याकडे कुठली एक लाईन आहे स्पेस मध्ये कुठली एक लाईन दिलेली त्या लाईनचं तुम्हाला इक्वेशन लिहायचं आहे. असंच इक्वेशन लिहिणार का काही तर दिलेलं असेल ना. पहिली सिच्युएशन काय करते त्या लाईन वरचा एक पॉइंट दिलेला असेल. आता ज्यावेळेस पॉइंट दिलेला असतो त्यावेळेस त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्यासाठी काय झाले x1 y1 z1 x2 y2 काहीतरी तुम्ही म्हणजे निवड x y z कुणासाठी वापरतात जनरल पॉइंट साठी. सिर्फ x y z किसके लिए यूज करते हैं जनरल पॉइंट जो होता है और वो हमने पहले ही बता दिया है. ठीक आहे. मग पहिल्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला लाईन वरचा एक पॉइंट दिलेला असेल आणि स्पेस मध्ये एक वेक्टर दिलेला असेल जो या लाईन सोबत पॅरलल असेल. कळते स्पेस मध्ये एक वेक्टर दिलेला असेल जो या लाईन सोबत पॅरलल असेल. पहिली सिच्युएशन आली लक्षात. काय पहिली सिच्युएशन ज्या लाईनचं तुम्हाला इक्वेशन काढायचं त्या लाईन वरचा एक पॉइंट दिलेला आहे आणि त्या लाईनची पॅरलल एक वेक्टर दिलेलं आहे बरोबर. आता दुसऱ्या केस मध्ये तुम्हाला लाईनचं इक्वेशन काढायचंय पण त्यावेळेस तुम्हाला काय दिलेले 2 पॉइंट्स ऑन लाईन. 2 पॉइंट्स ऑन लाईन लाईनवरचे 2 पॉइंट दिलेले. ह्या सिच्युएशन मध्ये तुमच्या लाईनचं इक्वेशन कसं येतं त्याच्यासाठी एक थेरम आहे. ह्या सिच्युएशन मध्ये तुमच्या लाईनचं इक्वेशन कसं येतं त्याच्यासाठी एक थेरम आहे. बरं आता गंमत अशी ज्यावेळेस तुम्ही इक्वेशन ऑफ लाईन लिहित आहे ह्या सिच्युएशन मध्ये तर ह्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला लाईनचा एक असतं वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन आणि दुसरा असतं वेक्टर इक्वेशनच असतं पण कार्टेशियन फॉर्म मध्ये असतं. कार्टेशियन फॉर्म मध्ये असते वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन आणि कार्टेशियन वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन इन कार्टेशियन फॉर्म. पण आपण त्याचे 2 ब्रांचेस बनवूया की ज्यावेळेस तुम्ही ह्या सिच्युएशन मध्ये लाईनचे इक्वेशन काढताय ते एक वेक्टर इक्वेशन असणार आहे. याच्यामध्ये पण मेनली पॅरामेट्रिकच असतं ज्याचा आपण वापर करतो. पॅरामेट्रिक इक्वेशन असतं आणि दुसरं असतं नॉन पॅरामेट्रिक. नॉन पॅरामेट्रिकचं तसं स्वतःचं खूप काही एक्झिस्टन्स नाहीये. तुम्ही पहिल्यांदा पॅरामेट्रिक फॉर्म त्याचा लिहिणार आणि त्याच्यावरून तुम्ही नॉन पॅरामेट्रिक लिहिणार आणि ह्याच लाईनचं इक्वेशन याचाच वापर करून किंवा एक वेगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला कार्टेशियन फॉर्म मध्ये लिहायचं असतं. आणि सेम इकडे ह्या सिच्युएशन मध्ये पण लाईनचे वेक्टर इक्वेशन असणार आहे सेम पॅरामेट्रिक नॉन पॅरामेट्रिक आणि दुसरा असणार आहे कार्टेशियन. कळते इथं तुमचं लाईन संपतो. आता नाही संपत ते समजून सांगितलं पण तुम्हाला मी पूर्ण आराखडा सांगतोय की बस लाईन एवढंच आहे आणि लाईन वरती एक प्रश्न येणार आहे मग आपण तो मिस नाही करू शकत. फक्त मी परत रिपीट करतो आपल्याला 3D मध्ये लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. आता बेसिकली ज्यावेळेस तुम्ही कुठल्या जॉमेट्रिकल फिगरचं इक्वेशन लिहित असतात त्यावेळेस कुठलीही फिगर ज्यावेळेस तयार होते त्याला आपण म्हणत असतो लोकस ऑफ पॉइंट. लोकस या शब्दाचा अर्थ असतो सेट ऑफ पॉइंट्स. पॉइंट्सचा सेट पण ते पॉइंट्स एकत्रित जमा केलेले ते कुठल्या तरी कंडिशनला अनुसरून. एखाद्यानं जर समजा अमिबा काढला तर अमिबा कुठलीच कंडिशन फॉलो करून स्वतःचा शेप बनवत नसतो. म्हणजे अमिबा मी याच्यासाठी म्हणतोय की देर इज नो एनी पर्टिक्युलर कंडिशन. पण ज्यावेळेस तुम्ही लाईन काढताय तुम्ही सर्कल काढताय किंवा तुम्ही अन्य कुठली तरी जॉमेट्रिकल फिगर काढताय ज्याच्यामध्ये कुठली तरी कंडिशन वापरलेली तर त्यावेळेस त्यांनी याला असं समजण्याचा प्रयत्न केला की ह्या प्लेन मध्ये एक पॉइंट मूव्ह होतोय एक पॉइंट
पळतोय आणि पळत असताना तो अमिबा सारखा नाही पळत आहे, तर तो कुठली तरी कंडिशन डोक्यात ठेवून पळतोय. मग समजा पळत असताना तो ही कंडिशन डोक्यात ठेवून पळतोय की ह्या प्लेन मध्ये एका पॉइंट पासून स्वतःचं अंतर फिक्स ठेवायचंय, तर सर्कल बनणार. मग तो जो पळणारा पॉइंट आहे तुम्ही त्याला म्हणतात लेट दिस पॉइंट हॅज कोऑर्डिनेट एक्स वाय 2D मध्ये. दोन कोऑर्डिनेट त्याचे एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट कुठला तरी एक पॉइंट जनरल पॉइंट घेतात आणि मग त्या जॉमेट्रिकल कंडिशनचा वापर करून तुम्ही काय करतात, त्या सर्कलचं इक्वेशन सांगता. लक्षात आलं? मग आता 3D मध्ये पण आपण तेच करणार की तुम्हाला 3D स्पेस मध्ये एक लाईन आहे, हा मार्कर म्हणजे लाईन आहे स्पेस मध्ये. आता ह्या लाईनचं तुम्हाला इक्वेशन लिहायचंय. मग तुम्ही तुमच्याजवळ प्रत्येक वेळेस काय असणार आहे, एक जनरल पॉइंट असणार आहे, मूव्हिंग पॉइंट असणार आहे. मी सुरुवातीला हे सांगितलं की तो जो जनरल पॉइंट असणार आहे त्याच्यासाठी आपलं स्टँडर्ड नोटेशन आहे, त्या पॉइंटचा पोझिशन वेक्टर आपण आर बारनच डिनोट करतात, स्मॉल आर बारनं. तर स्मॉल आर बार हा नेहमी काय असणार आहे, पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट, पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट, पोझिशन वेक्टर ऑफ जनरल पॉइंट ऑन अ लाईन. कळतंय? मग तुम्हाला लाईनचं इक्वेशन लिहायचंय तर तुमच्याकडे वेगवेगळ्या सिच्युएशन्स आहेत, फक्त दोनच सिच्युएशन्स आहेत. कळतंय? दोनच सिच्युएशन्स आहेत. सिच्युएशन म्हणजे तुम्हाला लाईनचं इक्वेशन लिहित असताना काहीतरी देतील ना की बाबा ह्या सिच्युएशनला लक्षात ठेवून तुम्ही लाईनचं इक्वेशन लिहा. तर पहिली सिच्युएशन आहे की लाईनवरचं एक पॉईंट दिलेला असेल आणि त्या लाईनला पॅरलल एक वेक्टर दिलेला असेल. याचा वापर करून जर ह्या सिच्युएशन मध्ये त्या लाईनचं इक्वेशन काय असणार हे तुम्ही सांगू शकणार आहे. दुसऱ्या सिच्युएशन मध्ये काय असणार आहे, लाईनवरचे दोन पॉईंट्स दिलेले असतील, बस तेवढ्याचा वापर करून तुम्हाला सांगायचं त्या लाईनचं इक्वेशन काय असणार आहे. हे जर कळलं ना बाकी सगळ्या गोष्टी शुल्लक आहे. आणि एवढंच फक्त लाईन आहे. मग लाईनचं इक्वेशन लिहित असताना वेक्टर इक्वेशन हे छोट्या गोष्टी आहेत. एकदा याला आपण थेरमनं समजून घेतलं की 2 मिनिटात येणार आहे. फक्त याच्यामध्ये काय होतं की एकदा एक इक्वेशन आपण लिहिलं, पहिलं इक्वेशन, तर थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला समजून घ्यायच्यात काही गोष्टी. जर तुम्हाला परफेक्ट कळलं तर क्वेश्चन कसा विचारलं तर तुम्ही त्याचा आन्सर लिहू शकता. त्याच्यामुळे बेसिक गोष्ट मिस नाही करायची. ज्यावेळेस त्यांनी थेरमच्या स्वरूपात दिले याचा अर्थ आहे की काही गोष्टी गिवन आहेत त्या तुम्हाला लक्षात घ्यायच्या की दिलेलं काय असणार आहे आणि हे दिलेलं असताना लाईनचं इक्वेशन कसं येणार आहे. कळतंय? मग आता पहिली जी केस आहे आपली की ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईनचं इक्वेशन काढत असताना तुम्हाला एक पॉइंट दिलेला असणार आहे आणि लाईनला पॅरलल वेक्टर दिलेला असणार आहे. तर त्या सिच्युएशन मध्ये तुमच्या लाईनचं इक्वेशन तुम्ही कसं लिहिणार. बघा थिअरम 6.1 equation of line when point on line is given and vector parallel to line is given. आता थेरमचं स्टेटमेंट त्याच अनुषंगाने असेल, जो काही पॉईंट दिलेला लाईनवरचा त्याला ए पॉईंट म्हणतील ते आणि वेक्टर जो पॅरलल आहे त्याला बी बार म्हटलेलं आहे. कळतंय? चला तर मग आपल्याजवळ काय आहे रे, सगळ्यात पहिल्यांदा तर स्पेस आहे आपल्याजवळ, त्याच्यामुळे मी 3 ऍक्सिस काढून घेतो. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस आहे. आणि तुमच्याकडे एक लाईन आहे ह्या स्पेसमध्ये. मी मुद्दाम अशी लाईन काढली म्हणजे तुम्हाला कळावं की ही प्लेनमध्ये नाहीये. हिला असं बाहेर आणू शकतायत का तुम्ही? स्पेसमध्ये आणू शकतायत ना. ही फक्त पुढे घ्या हिला. कळतंय का? हिला फक्त पुढे घ्या असं ॲज्युम करा. हा ही स्पेस मध्ये. मग ही जी लाईन आहे तुमची याला म्हणूया समजा लाईन एल, कॅपिटल एल म्हणूया. ह्या लाईनचं तुम्हाला इक्वेशन द्यायचं. ह्या लाईनवरचं तुम्हाला एक पॉईंट दिलेला असणार आहे, बरोबर आहे. समजा तो पॉईंट आपण म्हणूया ए, लेट ए बी द पॉईंट विच इज गिवन. आणि ह्या ए पॉईंटचं पोझिशन वेक्टर आपण काय म्हणूया, स्मॉल ए बार. हे त्यांनी स्वतः दिलेलं असणार आहे थेरमच्या स्टेटमेंटमध्ये. मी ज्यावेळेस तुम्हाला लिहून देईल काय त्यावेळेस त्याचं थेरमच्या स्टेटमेंटवरून कळलं. मग एक पॉईंट आहे, हा गिवन पॉईंट आहे, बरोबर आहे. आणि ह्याचा पोझिशन वेक्टर ए बार आहे. याचा अर्थ काय होतो रे, ओ ए बार बद्दल बोलतोय ते. ओ ए बारला त्यांनी ए बार मध्ये नोट केलंय. कळते? मग आता ह्या लाईनचं इक्वेशन लिहायचं म्हटल्यानंतर एक पॉईंट लाईनवरचं दिलाय आणि एक वेक्टर पॅरलल टू दॅट लाईन दिलेलं आहे, बी बार म्हटले त्याला. स्पेस मध्येच एक वेक्टर आहे ज्याच्याबद्दल तुम्हाला माहिती, तो वेक्टर दिलेला आहे. तो दिलेला आहे म्हणजे कळतं तुम्हाला.
तो दिलेला असतो वेक्टर, काहीतरी एक्स आय कॅप प्लस वाय जी कॅप प्लस झेड के कॅप काहीतरी असं, की जो तुमच्या लाईनला पॅरलल आहे. हा पॅरलल वेक्टर आहे आणि हा पॉइंट आहे त्या लाईनवरचा. ह्या दोन गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला. आता तुम्हाला या लाईनचं इक्वेशन लिहायचं आहे. मग तुम्ही लाईनवरती कोणताही एक पॉईंट घेणार, लेट पी बी एनी पॉईंट ऑन लाईन. मग पी हा कुठलाही पॉईंट असेल तर त्याचा पोझिशन वेक्टर आपण कशाने डिनोट करतो? आर बार. आर बार ने डिनोट करतो. मग ह्याचा पोझिशन वेक्टर आर बार आहे म्हणजे ते कशाची गोष्ट करताय? ओपी बारची. कळते? मग आता मला सांगा की तुम्हाला लाईन एल चं इक्वेशन लिहायचंय. लाईन वरचा एक पॉईंट आहे तुमच्याकडे ए, म्हणजे ओ ए बार काय आहे तुमचा? ओ ए बारला ए बार ने डिनोट केले आणि ओ ए बार काय आहे? दिस इज अ पोझिशन वेक्टर ऑफ गिवन पॉइंट ए ऑन लाईन एल. लाईन एल वरचा हा पॉइंट आहे ज्याचा ए बार हा पोझिशन वेक्टर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बी बार इज अ वेक्टर पॅरलल टू गिवन लाईन. दिलेल्या लाईनला बी बार हा पॅरलल वेक्टर आहे. मान्य आहे? मग आपण काय म्हणतोय? लेट पी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर आर बार बी एनी पॉइंट ऑन लाईन एल. लाईन एल वरचा हा कोणता एक पॉइंट आहे? लक्षात द्यायचं, लक्ष नाही. लाईन एल वरचा हा कोणता एक पॉइंट आहे? बस. आता इक्वेशन लिहायचं, लाईनचं इक्वेशन लिहायचं. मग आता कंडिशन काय हो, कशाचा वापर करावा? म्हणजे आपण हे पहा, तुम्ही लाईनचे इक्वेशन लिहित असतात म्हणजे काय करत असतात? त्या इक्वेशन पासून तुम्हाला लाईन वरच्या प्रत्येक पॉइंटचं एक्झिस्टन्स कळतं, पोझिशन कळते. कळतंय का? म्हणजे त्याच्यावरून तुम्ही ह्या लाईन वरचा ईच अँड एव्हरी पॉइंट फाइंड आउट करू शकता. मला तुम्ही सांगा, ज्यावेळेस तुम्ही लाईनचं इक्वेशन असं लिहिलं 2x + 3y = 7. तुम्ही पुस्तक बंद करा. काय होतं तुम्ही मध्येच त्याच्याकडे बघताय. सुपीकर तुम्ही बंद करून टाका पुस्तक. समजा हे लाईनचे इक्वेशन आपण लिहिलेले, बरोबर आहे. हे लाईनचे इक्वेशन आपण काय झालं? हे लाईनचे इक्वेशन आपण लिहिलेले. हे लाईनचे इक्वेशन 2D मध्ये. हे इक्वेशन तुम्हाला काय सांगतं की हे ज्या कोणत्या लाईनचे इक्वेशन आहे त्या लाईनवरच्या सगळ्या पॉइंटला हा इक्वेशन रिप्रेझेंट करते. करते की नाही? लक्षात येते का? तुम्ही ह्या लाईनचं सोल्युशन म्हणजे काय असतं? ह्याच्यावर असणारे इन्फायनाइट पॉइंटचे कोऑर्डिनेट्स असतात. कळतंय का? लक्षात येते? मग तसं आपल्याला, आपण ज्यावेळेस ह्या लाईनचं इक्वेशन लिहू त्यावेळेस तुम्हाला ह्या लाईनवर असणाऱ्या प्रत्येक पॉइंटचं कोऑर्डिनेट्स त्या लाईन पासून भेटलं पाहिजे. कळते? भेटलं पाहिजे की नाही? मग मला तुम्ही सांगा की मी आता काय कंडिशन वापरू शकतो म्हणजे आपल्या लाईनचं इक्वेशन लिहिता येईल. तर मी असं म्हणू शकतो का की हे बघा, ही लाईन ए बी बारला पॅरलल आहे. म्हणजे मी जर वेक्टर ए बी बारची गोष्ट केली तर ए बी बार विल बी पॅरलल टू बी बार म्हणू शकतो आपण. कारण लाईन एल बी बारला पॅरलल हे गिवन आहे आणि ए बी बार वेक्टर कुणावर आहे? लाईन एल वरती आहे. म्हणजे मी काय म्हणू शकतो? ए बी बार इज पॅरलल टू बी बार म्हणू शकतो आपण. मग जर दोन वेक्टर्स कोलिनियर असतील किंवा पॅरलल असतील तर एका वेक्टरला दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपलच्या फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो. वाघ लक्ष नाही तुझं. जर दोन वेक्टर्स पॅरलल असतील किंवा कोलिनियर असतील तर एक वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिपलच्या फॉर्म मध्ये लिहिला जाऊ शकतो. मग इथे ए पी बार इज पॅरलल टू बी बार. म्हणजेच तुम्ही काय लिहू शकता? ए पी बार इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स बी बार where lambda is scalar or parameter or real number. ज्यावेळेस मी स्केलर म्हणतो त्यावेळेस त्याच्या तो कोणताही रिअल नंबरची व्हॅल्यू घेऊ शकतो. पॅरामीटर म्हणतो याचाही अर्थ तोच असतो. कळतंय? चलिए बताइए ए पी बार. आता मला सांगा, तुम्ही ए पी बार लिहिलेलं आहे पण तुम्हाला दिलेलं काय आहे रे? तुम्हाला दिलेलं काय आहे? तुम्हाला एक पॉइंट दिलेला आहे ना, त्याचा कुठेतरी वापर व्हायला पाहिजे की नाही? आणि तुमचा जो अननोन पॉइंट आहे ते जर नाही आलं तर लाईनचं इक्वेशन लिहिण्याचं काही मतलब आहे का? नाही. मग ए पी बार म्हणजे काय असतो?
OP बार माइनस OP बार मायनस OA बार पोझिशन वेक्टरच्या फॉर्म मध्ये लिहिलं AP बार म्हणजे काय OP बार मायनस OA बार विच इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स B बार पण OP बारला आपण कशाने डिनोट केलेलं आहे R बार ना बरोबर आहे ना OP बार इज अ पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट P पॉइंटचा पोझिशन वेक्टर OP बार आणि त्याला आपण डिनोट केलेलं आहे R बार इथे मी लिहिलेलं सुद्धा आहे हे पण इथे लिहिलेले आहे OP बार इज इक्वल टू R बार बरोबर आहे मग OP बार R बार मायनस OA बार म्हणजे काय रे A बार आणि दिस इज इक्वल टू लॅम्बडा इनटू B बार मग हा इकडे जो आहे ह्याला जर समजा मी राईट हँड साइडला पाठवलं त्याचं कारण काय आहे की हा आपल्याला R बार हा आपला अननोन आहे बरोबर आहे तर मी काय लिहू शकतो R बार इज इक्वल टू A बार प्लस लॅम्बडा टाइम्स B बार This is a vector equation of line in parametric form. In parametric form. Parametric form याच्यासाठी म्हटले कारण लॅम्बडा याच्यामध्ये पॅरामीटर आहे. ठीक आहे. पॅरामेट्रिक फॉर्म याच्यासाठी म्हटले कारण लॅम्बडा काय आहे पॅरामीटर आहे. हा काय वेक्टर ए तुम्हाला कळलं का किती सिंपल आलं रे काही होतं का याच्यामध्ये बरं आता महत्त्वाची गोष्ट समजून घेऊयात आपण आपल्या जो स्पेस मध्ये एक लाईन होती जिचं आपण वेक्टर इक्वेशन दिलं ही पॅरामेट्रिक फॉर्म लिहिण्याची पद्धत काय होती लाईनवरचा एक पॉईंट दिलेला आहे त्याला एक पॅरलल वेक्टर दिलेला आहे एक तुम्ही लाईनवरचा मूव्हिंग पॉईंट जो आहे एक मूव्हिंग पॉईंट आहे तुमच्याकडं त्याचा तुम्ही पोझिशन वेक्टर लिहिला R बार मग लाईनचं इक्वेशन लिहायचं म्हणजे काय करायचं 3D मध्ये ज्यावेळेस एक पॉईंट आणि एक वेक्टर पॅरलल टू दॅट लाईन दिलेलं आहे त्याचं इक्वेशन लिहायचं म्हणजे काय ए कसं लिहिणार तुम्ही R बार इज इक्वल टू R बार इज इक्वल टू A बार प्लस लॅम्बडा B बार मग त्याच्यामध्ये R बार काय आहे जो मूव्हिंग पॉईंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर आहे A बार पण काय आहे जो दिलेला पॉईंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर आहे आणि B बार काय आहे जो पॅरलल वेक्टर आहे तो आहे मग आता हे इक्वेशन ह्या कंप्लीट लाईनला डिटरमाइन करतंय का हे इक्वेशन ह्या लाईनला या पूर्ण लाईनला हे बेटा तू लक्ष नाही बरं का तू जेईचा ऍस्पायरंट्स आहे त्या पद्धतीनं वाग ही जी लाईन आहे हे इक्वेशन त्याला कम्प्लिटली रिप्रेझेंट करतंय का असं मोगम हो म्हणून चालत नसतं रे मी हा प्रश्न विचारतोय की बाबा हे करतंय का तर ह्याच्यासाठी तुम्हाला विचार करावा लागेल जर हे इक्वेशन याला कम्प्लिटली रिप्रेझेंट करत असेल तर ह्याच्यावरच्या प्रत्येक पॉईंटचा तुम्हाला कोऑर्डिनेट भेटणार कसा तर लॅम्बडाची व्हॅल्यू तुम्ही चेंज करत गेले लॅम्बडाची हे बाय ए बार म्हणजे काय पोझिशन वेक्टर आहे ए पॉइंटला 3 कोऑर्डिनेट्स असणार आहेत त्याच्यावरून x i कॅप प्लस म्हणजे जे काय असेल x1 i कॅप प्लस y1 j कॅप प्लस z1 k कॅप लॅम्बडाची व्हॅल्यू काहीतरी घेतली आणि b बार वेक्टर दिलेला आहे तो पण इन टर्म्स ऑफ i कॅप मग हा r बार काय आहे x i कॅप प्लस y j कॅप प्लस z k कॅप आणि ह्याची तुम्ही ऍडिशन करणार आणि इक्वालिटी ऑफ वेक्टरने x y z ची व्हॅल्यू भेटणार आणि ती x y z म्हणजे काय ती पॉइंटचे कोऑर्डिनेट्स अशा पद्धतीनं तुम्हाला ह्याच लाईनवरचे सगळे पॉइंट्स भेटणार त्याचं कारण काय आहे तुम्ही ह्याच कंडिशन कोणती वापरली आहे तर तुम्ही ह्याला पॅरलल असणाऱ्या वेक्टरला इन्व्हॉल्व केलेले त्याच्यामध्ये आणि सोबतच त्याच्यावरच्या एका पॉइंटला इन्व्हॉल्व केलेले म्हणून तुम्हाला जेवढे पॉइंट्स भेटतील ह्या इक्वेशनचा वापर करून ते सगळे काय असणार आहेत त्याच लाईनवरला रिप्रेझेंट करणारे पॉइंट्स असणार आहेत कळतंय का मग लॅम्बडा जो आहे तुम्ही जसं जसं लॅम्बडाची व्हॅल्यू चेंज करत जाताल तसं तसं तुम्हाला त्या लाईनवरचे वेगवेगळे पॉइंटचे कोऑर्डिनेट्स भेटत जातील म्हणजेच एका लॅम्बडाच्या व्हॅल्यूसाठी तुम्हाला त्या लाईनवरचा एक पॉइंटचा कोऑर्डिनेट भेटणार आहे मी काय बोलतो लक्षात घ्या लॅम्बडाची एक व्हॅल्यू तुम्ही ठेवली लाईनवरच्या एका पॉइंटचा कोऑर्डिनेट तुम्हाला भेटला लॅम्बडाची दुसरी व्हॅल्यू ठेवली तुम्हाला परत तोच भेटेल का दुसरा पॉइंट भेटणार आहे म्हणजे लॅम्बडाच्या व्हॅल्यूचा लाईनवरील प्रत्येक पॉइंटची 1-to-1 करस्पॉन्डन्स आहे फंक्शन तयार झालं फंक्शनच आहे ऍक्च्युली 1-1 फंक्शन असं होईल का लॅम्बडाच्या एका व्हॅल्यूसाठी 2 पॉइंट भेटतायत नाही होणार आहे कळतंय का हो सर मग तुम्हाला सिच्युएशन दिलेली आहे की लाईनवरचा एक पॉइंट दिलेला आहे आणि त्या लाईनला एक वेक्टर पॅरलल आहे त्या सिच्युएशन मध्ये लाईनचं इक्वेशन किती सोपं आहे रे लिहिणं लाईनवरचा कोणताही पॉइंट घेतला एक पी
ज्याचा पोझिशन वेक्टर आर बार आहे, तर आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. ए बार म्हणजे दिलेल्या पॉइंटचं पोझिशन वेक्टर, बी बार म्हणजे त्या लाईनला पॅरलल असणारं वेक्टर. कळतंय? मग याला वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन इन पॅरामेट्रिक फॉर्म म्हटलेले आहे, कारण इथं लॅम्बडा हा पॅरामीटर म्हणून काम करतो. जर मला ह्याच सिच्युएशन मध्ये वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन इन नॉन पॅरामेट्रिक फॉर्म पाहिजे, तर मला लॅम्बडा नकोय. मग लॅम्बडा मी कसा हटू? तर याच्या जस्ट पहिले एक स्टेप तुम्हाला दिसतीये, ज्याच्यामध्ये आर बार मायनस ए बार हा कोणता वेक्टर आहे रे? हा वेक्टर आहे. दिसतोय का? हा एपी बार आहे. आर बार मायनस ए बार हा वेक्टर आहे आणि दिस वेक्टर इज पॅरलल टू दिस, म्हणजे यांचा क्रॉस प्रोडक्ट काय येईल? झिरो वेक्टर. झिरो वेक्टर येईल, कारण की हा याला पॅरलल आहे. म्हणजे आर बार मायनस, याच्यावरून मी काय लिहू शकतो? फ्रॉम दिस मी काय लिहू शकतो? आर बार मायनस ए बार हा एक वेक्टर आहे आणि ह्याचा क्रॉस प्रोडक्ट विथ व्हॉट? बी बार इज नथिंग व्हॉट? झिरो वेक्टर. तो अगेन दिस इक्वेशन रिप्रेझेंट सेम लाईन बट विदाउट पॅरामीटर, आणि म्हणून याला म्हटले वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन इन नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. सांगा कळतंय का? म्हणजे मी जे मागाशी सुरुवातीला थोडस काय म्हणतो त्याला ट्री डायग्राम टाइप काढलं नव्हतं का, की आपल्याला टॉपिक मध्ये काय शिकायचंय पूर्ण. तर लाईनचं इक्वेशन एक पहिल्या सिच्युएशन मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं की लाईनचे वेक्टर इक्वेशन तुम्हाला पाहिजे पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये. आलं लक्षात तुम्हाला? काही आहे का याच्यातून? याच्यात काही फरक आहे का? फक्त इथं काय केले तुम्ही की पॅरामीटर तुम्हाला नकोय म्हणून तुम्ही क्रॉस प्रोडक्टचा वापर केलेला आहे ती सिच्युएशन रिप्रेझेंट करण्यासाठी. म्हणजेच तुम्हाला वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन इन पॅरामेट्रिक फॉर्म आणि नॉन पॅरामेट्रिक फॉर्म दोन्ही मध्ये तुम्हाला कळलं. दोन्ही एकच गोष्ट आहे. कळते का? मग आता या हे तुमचं झालं पहिला थेरम, की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक सिच्युएशन दिलेली, त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही लाईनचं इक्वेशन कसं लिहिणार. आता ह्याच सिच्युएशन मध्ये लाईनचं इक्वेशन वेक्टर इक्वेशन फॉर्म मध्ये न लिहिता कार्टेशियन इक्वेशन मध्ये लिहायचे. पण त्यावेळेस तुमची सिच्युएशन काय असणार आहे? तर त्या सिच्युएशन मध्ये ही सिच्युएशन आहे, फक्त त्यांनी काय केलेलं थोडं भाषा बदललेली. दुसऱ्या केस मध्ये ते काय करतायत, ते तुम्हाला एक पॉइंट तर देत आहेत, पण दुसरा पॅरलल वेक्टर न देता ह्याच लाईनचे डायरेक्शन रेशोज देत आहेत. काय सांगताय ते? याच लाईनचे डायरेक्शन रेशोज देत आहेत. दुसऱ्या केस मध्ये तुमच्याजवळ काय आहे? पॉइंट ऑन अ लाईन दिलेला असणार आहे आणि डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन. पण तुम्हाला माहिती की जे पॅरलल लाईन्स असतात किंवा पॅरलल वेक्टर्स असतात त्यांचे डायरेक्शन रेशोज हे सेम असतात. बरोबर आहे? मग आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला ही सांगितली होती की ज्यावेळेस मी एखादं वेक्टर लिहित असतो त्यावेळेस त्या वेक्टरचे जे कंपोनंट्स असतात ते त्या वेक्टरचे डायरेक्शन रेशोज असतात. वेक्टरला इन्फायनाइट डायरेक्शन रेशोज असतात, तर त्याच्यापैकी एक डायरेक्शन रेशो म्हणजे त्याचे कंपोनंट असतात. फॉर एक्झाम्पल तुमच्या चेहऱ्यावरून दिसतं, तुम्ही विसरलेलं आहे, तर एक वेक्टर ए बार. समजा हा वेक्टरला मी लिहिलं a1 i कॅप प्लस b1 j कॅप प्लस c1 k कॅप. तर ह्या हा वेक्टर म्हणजे अल्फा बीटा गॅमा 3 अँगल बनवतोय, एक्स वाय झेड ऍक्सिस वर पॉझिटिव्ह. त्याला आपण काय म्हणतोय? डायरेक्शन अँगल्स म्हणतोय. बरोबर आहे? त्याच्यानंतर त्याच्या कॉस रेशोच्या व्हॅल्यूला आपण डायरेक्शन कोसाइन्स म्हणतोय आणि त्या व्हॅल्यू सोबत जे प्रपोर्शन मध्ये नंबर्स असतील त्यांना आपण डायरेक्शन रेशोज म्हणतोय. मग मी तुम्हाला सांगितलं होतं की कुठल्याही वेक्टरला किती डायरेक्शन रेशोज असतात? इन्फायनाइट असतात. त्याच्यातला एक डायरेक्शन रेशो म्हणजे असतात त्या वेक्टरला तुम्ही रिप्रेझेंट करताना त्याचे जे कंपोनंट्स असतात ते असतात त्याचे डायरेक्शन रेशोज. बरोबर आहे? पण तुम्ही मला सांगा, जर त्यांनी अशी सिच्युएशन तुम्हाला दिलेली की लाईनवरचं तुम्हाला एक पॉइंट दिलेला आहे त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज दिलेले, म्हणजे ऍक्च्युअली काय दिलेले आहे रे? मला सांगा, ह्या लाईनला एक वेक्टर पॅरलल आहे, ह्याचे जे डायरेक्शन रेशोज आहेत त्याच्यावरून तुम्ही ह्या वेक्टरला लिहू शकतात की नाही? म्हणजे समजा ह्याचे डायरेक्शन रेशो 2 3 4 म्हटले ते, मग ह्या लाईनवरचा कुठलाही वेक्टर तुम्ही काय लिहू शकता? 2i कॅप प्लस 3j कॅप प्लस 4k कॅप, कारण ही एक पॉसिबिलिटी आहे. बाकी तुम्ही ह्याला मल्टिप्लाय करत त्याला पटीत लिहित चला, तुम्हाला आणखी लांब लचक वेक्टर्स भेटत जातील. पण जर ह्या लाईनवरच्या एका वेक्टरला जर मी याला रिप्रेझेंट केले तर तुम्ही ह्याच्या पॅरलल वेक्टरला पण सेमला रिप्रेझेंट करू शकतात ना. म्हणजे सिच्युएशन तीच आहे, फक्त भाषा बदलली आहे. सिच्युएशन तीच आहे, फक्त भाषा बदलली आहे.
कळतंय का? आता ते काय म्हणताय की आपल्या जो लाईन वरचा एक पॉइंट आहे आणि त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत आपल्याकडे, पण त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत म्हणजे वेगळ्या पद्धतीनं ते तुम्हाला पॅरलल असणारा वेक्टरच देत आहे. मला तुम्ही सांगा ह्या सिच्युएशन मध्ये जर तुम्हाला समजा एखादं वेक्टर पॅरलल म्हटलेलं आहे म्हणजे काहीतरी लिहिलेलं आहे त्याने 2i कॅप हेच घेऊ आपण 2i कॅप 3j कॅप 4k कॅप म्हणजेच त्या वेक्टरचे डायरेक्शन रेशो 2 3 4 झाले म्हणजेच त्याच्या पॅरलल लाईनचे पण तेच झाले म्हणजे गोष्ट तर तीच आहे ना. गोष्ट तीच आहे की नाही? हो सर. मग आता तुम्हाला कार्टेशियन इक्वेशन लिहायचंय बरोबर आहे त्या लाईनचं. मग आता त्यांनी फक्त कार्टेशियन इक्वेशन लिहित असताना त्यांनी काय केलंय गिवन गोष्ट बदललेली आहे. मग आता हे लिहिणार तुम्ही याला इज्जतीत कसं लिहायचं त्याच्यासाठी मी थोडं वहीमध्ये लिहून आणले त्याचे फोटो मी ग्रुपवर टाकून देईन. इज्जतीत म्हणजे फक्त थेरमचं स्टेटमेंट त्याच्यानुसार मग गिवन वगैरे लिहायचं. आता हे समजण्यासाठी ठीक आहे नाही हे तुमचं पूर्ण थेरमचं प्रूफच दिलेलं आहे आणि हे पण असं पण लिहिलं तरी चालते तुम्ही कारण ज्या गोष्टी दिलेल्या आहेत उचल लिहायला लागेल ते कळते का? थेरमच्या स्टेटमेंटवरच हे लिहायचं तुम्हाला तर तुम्ही हे सुद्धा कंटिन्यू करू शकतात पण तुम्हाला वाचायचं असेल एकदा तर तुम्ही ते ग्रुपवरचा फोटो पाहू शकता किंवा पुस्तकामध्ये पण दिलेले आहे. मी माझ्या मनाने नाही लिहितंय पुस्तकातलं सांगतोय. मग लिहायचंय हे तर नुसतं बघत राहायचं माझ्याकडे लिहायचंय ना लिहा. हा चला दुसरी केस आहे ज्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. दुसऱ्या केस मध्ये आपल्याला एक पॉइंट दिलेला आहे एक पॉइंट हे असं ठेवतो इकडचं मिळतो ठीक आहे. दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला फिगरची आवश्यकता नाहीये. वाढ दुसऱ्या केस मध्ये तुमच्या जवळ लाईन वरचा एक पॉइंट दिलेला आहे. ऑब्विसली त्या पॉइंटचे आपण कोऑर्डिनेट्स घेणार आहेत x1 y1 z1. आता आपण पोझिशन वेक्टर घेतला होता आपण a बार. आता आपण कारण की आपल्याला कार्टेशियन इक्वेशन लिहायचे ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेट्सची जरूरत आहे ठीक आहे त्यामुळे आपण तो जो लाईन वरचा एक पॉइंट आहे चेतन त्याचे आपण कोऑर्डिनेट्स घेतले ठीक आहे की हा जो a पॉइंट आहे हा गिवन पॉइंट आहे आपल्याला माहिती आणि त्याचे कोऑर्डिनेट्स x1 y1 z1 आहे ठीक आहे. मग एक मूव्हिंग पॉइंट घेणं तुम्हाला आवश्यक आहे ज्याचे कोऑर्डिनेट्स आपण x y z घेतले ह्याचा पण आपण पोझिशन वेक्टर डिनोट केला तर r बारनं जो आता दाखवायची गरज नाही. आणि तिसरं आपल्याला दिलेलं आहे डायरेक्शन रेशोज कुणाचे रे ऑफ लाईन ज्या लाईनचं तुम्हाला इक्वेशन काढायचं त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज तुम्हाला दिलेले आहेत समजा ए बी सी ठीक आहे. मग आता सिच्युएशन अशी आहे की तुमच्याजवळ एका लाईनचे डायरेक्शन रेशोज दिलेले आहेत आणि त्या लाईन वरचा एक पॉइंट दिलेला आहे आणि एक पॉइंट तुम्ही स्वतः घेतलेला आहे. मला सांगा मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तुमच्याजवळ एखाद्या लाईन वरचे दोन पॉइंट्स दिलेले असतील एक पॉइंट x1 y1 z1 दुसरा x2 y2 z2 तर त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज काय असतात x1 x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 सांगितलेले हे. मग आता मला सांगा ह्या लाईन वरती तुमच्याकडे दोन पॉइंट्स आहेत या लाईन वरती एक हा पॉइंट आहे अननोन पॉइंट आणि हा दुसरा पॉइंट आहे. मग या दोघांच्या बेसिस वरती तुम्ही काय म्हणू शकता डायरेक्शन रेशोज ऑफ गिवन लाईन आर x minus x1 y minus y1 आणि z minus z1 म्हणू शकतात. but direction ratios of line are given a b c पण हे दिलेले म्हणजे a म्हणजे हे सगळे काय असेल पाहिजे तुम्हाला माहिती डायरेक्शन रेशोज इन्फायनाइट असतात त्यामुळं एक पॉसिबिलिटी त्यांनी दिलेली आहे जी ह्याच्यासोबत मॅचही करू शकते किंवा प्रपोर्शन मध्ये असू शकते. म्हणजे हे जे आपण काढलेले ते होऊ शकते ह्याच्यासोबत मॅच होतील किंवा हे आणि ह्यांच्यामध्ये प्रपोर्शन वालं रिलेशन असेल. म्हणजे कसं की बाबा x minus x1 is equals to a लॅम्बडा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे एक लॅम्बडाची व्हॅल्यू 1 ठेवा एक तर दोघं जण इक्वल होतील ती एक पॉसिबिलिटी झाली नाही तर लॅम्बडाची व्हॅल्यू बदलत चालला तुम्हाला वेगवेगळे भेटत चालतील. सिमिलरली काय होईल y minus y1 is equals to b लॅम्बडा आणि z minus z1 is equals to
सी लॅम्बडा. मग इथं आपण तुम्ही काय करू शकता, x minus x1 by a is equal to lambda, y minus y1 by b is equal to lambda and z minus z1 is equal to c is equal to lambda. या तीन इक्वेशन वरून तुम्ही काय म्हणू शकता रे, x minus x1 by a is equal to y minus y1 by b is equal to z minus z1 by c equal to lambda. नाही लिहिलं तरी चालते, अंडरस्टूड. मग दिस इज व्हॉट इक्वेशन ऑफ लाईन, यालाच म्हटलेले इक्वेशन ऑफ लाईन इन कार्टेशियन फॉर्म. काय अवघड आहे तुम्ही मला सांगा, लाईनचं इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये लिहिण्यात काय अवघड आहे. दिलेलं काय असणार आहे, x1 y1 z1, ते कोऑर्डिनेट इथे ठेवले आणि डायरेक्शन रेशोज दिलेले ते एका खाली लिहिले, संपलं विषय. लाईनचं इक्वेशन इन कार्टेशियन फॉर्म. पण आता लक्षात घ्या की लाईनचं इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये ज्यावेळेस दिलं जातं त्यावेळेस ती ह्याच फॉर्म मध्ये असते. आणि याच्यामध्ये एक गोष्ट अंडरस्टूड आहे की ह्या फॉर्म मध्ये तुम्ही त्याच वेळेस लिहिणार ज्यावेळेस या तिघांपैकी एकही झिरो नसेल दिलेला, तिघांपैकी एकही झिरो नसेल दिलेला. जर झिरो दिलेला असेल तर मात्र तुम्हाला जो मगाशी आपण लिहिलो होतो पॅरामेट्रिक फॉर्म त्याचा वापर करावा लागेल. कळते? बरं मग हां सर जर 0 दिलं तर इथं नॉट डिफाईन होऊन जाईल. नॉट डिफाईन्ड म्हणण्यापेक्षा त्याला असं लिहिणं संयुक्तिक ठरणार नाही, कारण की झिरोने डिव्हिजन पॉसिबल नसते, म्हणून दिसायला ते गोड दिसणार नाही. ऍक्च्युअली तुम्हाला याच्यातून भेटतंय काय, तुम्ही ज्यावेळेस एखाद्या लाईनचं इक्वेशन लिहित असतात त्यावेळेस मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की त्या लाईनवरचे जे इन्फायनाइट पॉइंट्स आहेत त्यांचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला भेटत असतात त्या इक्वेशनच्या माध्यमातून. मग इथं पण तुम्हाला काय भेटतंय, इथं तुम्हाला काय भेटायला, इथं तुम्हाला लाईनचे कोऑर्डिनेट्सच भेटायले. ह्या इक्वेशनवरून तुम्ही लाईनचे कोऑर्डिनेट काय लिहू शकता, x is equal to x1 plus a lambda, y is equal to y1 plus b lambda, and z is equal to z1 plus c lambda. तर होऊ शकतं की एखादा कोऑर्डिनेट 0 असेल, ती लाईन समजा अशा पॉइंट मधून पास होतीये की जो प्लेन मधला पॉइंट आहे. म्हणजे आता समजून घ्या, तुम्ही जो काही तुम्ही एक लाईन घेतली स्पेस मध्ये, तुम्ही ह्याच्यासाठी काहीतरी कुठं ना कुठं कोऑर्डिनेट ऍक्सिस घेणारच आहे. साहजिक गोष्ट आहे की लाईन प्लेन मधून पास होईल. मग जर लाईन प्लेन मधून पास होत असेल तर प्लेन वरचा एक पॉइंट लाईन वर असणार आहे आणि जो पॉइंट प्लेन वरती असतो त्याचा एक कोऑर्डिनेट 0 असतोच. लक्षात येते का? मग त्या सिच्युएशन मध्ये तुमचा एक पॉइंट 0 असू शकतो. पॉइंट जर लाईन जर ऍक्सिसला कट करून जात असेल तर ऍक्सिस वरच्या पॉइंटचे तर दोन कोऑर्डिनेट 0 असतात, कारण ते दोन प्लेन वरती असतात. कारण पॉइंटचा कोऑर्डिनेट म्हणजे प्लेन पासूनचं डिस्टन्स असतं. लक्षात येते का? म्हणून ज्या वेळेस तुम्हाला डायरेक्ट असं होतच नाही, डायरेक्शन रेशो काही ना काही दिलेले असतात तिन्ही पण ज्यावेळेस एखादा 0 असेल तर आपण ह्याच्यामध्ये लिहित नाही, कारण मग डिनॉमिनेटर 0 लिहावं लागेल. मग त्याच्यापेक्षा आपण काय करतो, सरळ पॅरामेट्रिक फॉर्मचा वापर करतो. बरं, आता ह्याच्यात आणि त्याच्यात काही फरक आहे का? तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, जर तुम्हाला डायरेक्शन रेशोज दिलेले, तुम्हाला डायरेक्शन रेशो दे, आता तुम्ही म्हणताल वेक्टर इक्वेशनचा वापर करू कसा लिहायचा जर डायरेक्शन रेशोज दिलेले, तर डायरेक्शन रेशोज दिलेले त्यातले एक 0 आहे, समजा a b आणि 0 दिलेले. मग आता हे त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत, म्हणजे ह्या लाईनला पॅरलल असणारा वेक्टर काय झाला, ai कॅप प्लस bj कॅप. आणि तुम्हाला एक पॉइंट दिलेला आहे, म्हणजे सरळ तुम्ही लाईनचे इक्वेशन काय लिहिणार, r बार इज इक्वल टू a बार म्हणजे गिवन पॉइंटचा पोझिशन वेक्टर प्लस लॅम्बडा टाइम्स b बार म्हणजे हा वेक्टर. म्हणजे जे तुम्हाला डायरेक्शन रेशोज दिलेले त्यातलं जर एखादा 0 दिलेला असेल आणि होऊ शकतं असं देतील आणि तुम्हाला म्हणतील की लाईनचे इक्वेशन लिहा. कळतंय मी काय बोलतोय? कळतंय का? जरा सरळ बस. हे ना हे काय दिलेलं आहे, एक पॉइंट दिलेला आहे आणि त्या लाईनचे त्याच्यातून बाहेर एक पॉइंट दिलेला आहे आणि त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज दिलेले, पण एक जो डायरेक्शन रेशो आहे तो 0 आहे, पण लाईनचे इक्वेशन लिहायला सांगितले. मग तुम्हाला माहिती पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये लिहिता येईल का? नाही. सॉरी, कार्टेशियन फॉर्म मध्ये लिहिता येईल का? नाही. मग तुम्हाला पॅरामेट्रिक फॉर्मचा वापर करायचा. मग सरळ काय करा, वी हॅव गिवन डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन, सो वेक्टर लाईन ऑन दॅट लाईन विल बी, लिहू शकतात ai कॅप प्लस bj कॅप. नाउ vector parallel to, let b bar be the vector parallel to the line and therefore b bar is equal to that vector. आणि संपलं, तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. क्वेश्चन मध्ये बघूया. पण लक्षात आलं तुमच्या,
बरं, आता याच्यामधून काय गोष्टी समजण्याच्या आहेत आणखी तुम्हाला, की हे जे कार्टेशियन फॉर्म दिलेले आहे याच्यामध्ये तुम्ही लाईन वरचे पॉइंट्स फाइंड आउट करू शकता. कारण एक्स वाय झेड ची व्हॅल्यू म्हणजे काय, त्या लाईनवर असणारे जे असंख्य पॉइंट्स आहेत, मी जे 1-1 करस्पॉन्डन्सची गोष्ट केली ना ती तुम्हाला इथे कळू शकते. कळतंय का? हा, चला मग हे जे दोन इक्वेशन्स आपण बघितले त्याच्यावरती काही रिमार्क्स आहेत, त्या रिमार्क्स तुम्हाला मी समजून सांगतो. जर एखादा डायरेक्शन रेशिओ जर 0 आहे म्हणजे आपण लॅम्बडा लिहितो पण आपण लिहित नाही. समजा बी 0 आहे तर y मायनस y1 इक्वल्स टू लॅम्बडा. बी 0 आहे तर राईट हँड साइड पूर्ण 0 होऊन जाईल. मग जो व्हेरिएबल पॉइंट आहे तो जो गिवन पॉइंटच्या बरोबर आहे. बी 0 का बरं म्हणते तू? डायरेक्शन रेशिओ 0 आहे समजा, सगळे फक्त बी 0 आहे, फक्त बी 0 एक डायरेक्शन रेशिओ 0 आहे. हां तर y मायनस y1 इक्वल्स टू हे आपलं इक्वेशन ऑफ लाईन आहे. हां याच्यामध्ये तुमच्याजवळ ह्याचे डायरेक्शन रेशिओ आहे जे काहीतरी a 0 आणि c आहे समजा. कार्टेशियन मध्ये. हां कार्टेशियन मध्ये. हां ठीक आहे. y मायनस y1 इक्वल्स टू लॅम्बडा बी. इथं हां हा 0 झाला. हा 0 झाला. हां तर मग y इक्वल्स टू y1 म्हणजे याचा अर्थ काय झाला, तो व्हेरिएबल पॉइंट आहे, दोन पॉइंट ते पॉइंट बरोबर झाले. बरोबर कसे झाले? एक कोऑर्डिनेट सेम एक झाला. कोऑर्डिनेट सेम झाला. मग ही तर कंडिशन व्हॅलिड नाही ना, कारण की त्यांना दिलेलं आहे की ए आणि पी दोघं म्हणजे ए असा पॉइंट आहे जो पी असा पॉइंट आहे जो ए च्या बरोबर नाही. मग त्यांची कोऑर्डिनेट सेम असू शकतात का? म्हणजे कोऑर्डिनेट सेम झाले ते दोन पॉइंट सेम होऊन जातील का? नाही, एक कोऑर्डिनेट सेम असायला काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही एक लक्षात घ्या, तुमचा जो पी पॉइंट आहे हा पी पॉइंट दिलेल्या पॉइंट पासून काही अंतरावर आहे. लक्षात येते का? दिलेल्या पॉइंट पासून काही अंतरावर आहे. मग याच्यामध्ये अडचण काय आहे एखादा पॉइंट सेम असण्यासाठी? तिघं पण कोऑर्डिनेट सेम झाले. तिघं पण कोऑर्डिनेट कसं काय सेम? मग तोच पॉइंट घेतो. मग तो जो गिवन पॉइंट आहे तोच घ्यावा लागेल. लक्षात आलं का? तुम्ही एक साधी गोष्ट लक्षात ठेवा ना, की ज्यावेळेस एका लाईन वरती पॉइंट्स दिलेले असतात किंवा एक तुम्ही ज्यावेळेस इक्वेशन लिहितात की x इज इक्वल टू 3 ही एक लाईन आहे, तर त्या लाईनवर तुम्ही x इज इक्वल टू 3 ह्याच्यासाठी म्हणता की त्या लाईनवरच्या सगळ्या पॉईंटचे x कोऑर्डिनेट सेम असतात. लक्षात आलं का? ती सिच्युएशन येऊ शकते, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जर तो पी पॉइंट फक्त जर त्याचा वाय कोऑर्डिनेट सेम आहे, फक्त वाय कोऑर्डिनेट मध्ये ते दोघं एका लाईनीत दिसतील. असू शकते, सांगते ठीक आहे. हां ठीक आहे. बर ठीक आहे. हे सांगितलंय तुम्हाला. हा, हे जे कार्टेशियन इक्वेशन आपण लिहिलेले आहे, हा, तर याला सिमेट्रिक फॉर्म म्हटलेले आहे. हा, इक्वेशन ऑफ लाईन, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन इन कार्टेशियन फॉर्म. म्हणजेच काय म्हटलेले त्यांनी की द इक्वेशन, हे जे इक्वेशन मी दिलंय, आर कॉल्ड सिमेट्रिक फॉर्म ऑफ कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. म्हणजे अशा फॉर्म मध्ये लिहायचं, याला काय म्हटलेले? सिमेट्रिक फॉर्म म्हटलेले. नाव लक्षात ठेवा फक्त. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर म्हणजे बघा आता कसं झालेलं आहे माहिती का, आता वेक्टर इक्वेशनच आपण लिहिलेलं. हा, आपण वेक्टर इक्वेशनच लिहिलेले, पण असं लिहिणं आणि असं लिहिणं याला पण त्यांनी दोन नावं दिले. कार्टेशियन इक्वेशन इन पॅरामेट्रिक फॉर्म आणि कार्टेशियन इक्वेशन इन सिमेट्रिक फॉर्म. कळतंय का? कार्टेशियन इक्वेशन इन सिमेट्रिक फॉर्म म्हणजे हा, आणि कार्टेशियन इक्वेशन इन पॅरामेट्रिक फॉर्म म्हणजे हा. उगाचच लक्षात आलं का? फक्त एक नाव दिले म्हणून समजण्यासाठी, एवढं काही त्याच्यामध्ये हे नाही. हा, हे तुम्हाला मी इथं सांगितलं की एक्स वाय झेड काय आहे? कोऑर्डिनेट्स ऑफ व्हेरिएबल पॉइंट. जो आपण पी काय घेतो? व्हेरिएबल पॉइंट घेतात ना, मग त्या व्हेरिएबल पॉइंटचे कोऑर्डिनेट्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्याच्यानंतर वन वन करस्पॉन्डन्स बद्दल मी बोललो लॅम्बडा साठी. ठीक आहे.
ABC 0 बद्दलही बोललो. बस फक्त एक पॉइंट बाकी आहे की बेसिकली जो लॅम्बडा असतो ना, तुम्ही जो लॅम्बडा घेतात ना, पॅरामीटर जी काही लॅम्बडाची व्हॅल्यू घेतात ना, तर ती बेसिकली हे डिस्टन्स असतं बरं का. ते हे डिस्टन्स असतं. कसं बघा, पुढे गेलं नरवडे, तुम्ही मोबाईल ठेवता का? आपल्या गप्पा चांगल्या रंगल्या होत्या पण वेदांनी हात केला, चला चालू करा म्हणून. त्याला त्यांच्या बॅच मध्ये असंच गप्पा रंगायचे. त्याला मी सांगून ठेवलं तुम्हाला आठवण करून द्यायची, लय गप्पा पुढे चालले की बाबा वापस या म्हणून. काय येस सर म्हणतो रे, मार्क कशी हा. जर इन प्लेस ऑफ डायरेक्शन रेशोज, समजा आपण डायरेक्शन कोसाइन्स घेतले, कारण एक पॉसिबिलिटी आपण डायरेक्शन रेशोजला डायरेक्शन कोसाइन्स म्हणण्याची पण घेऊ शकतो. मला एक सांगा, L by A M by B is equals to N by C is equals to लैम्बडा, असं लिहित असतो ना आपण. ते नीचता का प्रदर्शन हो गया है. L by A is equals to M by B is equals to N by C. ए बाबा, अरे लक्ष दे ना, तुम्हाला लांब बसविलं तरी तुमचं तेच चालू असतं. मूर्खच आहे तुम्ही. हा, तर मी हे सांगत होतो की आपल्याला समजा डायरेक्शन रेशोज आपण घेतलेले आहेत ना, एक पॉइंट आहे आपल्याजवळ, एक झालं फिरून बैठ आता गपचूप, मस्त रमत चाललाय आपला, माझ्या चालूच काय. एबीसी डायरेक्शन रेशोज दिलेले, आपल्याला एक पॉइंट दिलेला आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत आपल्याकडे, आणि आपल्याला काय दिलेले, डायरेक्शन रेशोज गिवन होते, हे दिलेलं होतं. थोड्या वेळासाठी जे डायरेक्शन रेशोज आहेत, त्या डायरेक्शन रेशोची एक पॉसिबिलिटी असते की ते डायरेक्शन कोसाइन्सला पण रिप्रेझेंट करतात. ते केव्हाची गोष्ट असते, जेव्हा तुम्ही लॅम्बडाला 1 घेता, बरोबर आहे. मग जे डायरेक्शन रेशोज आहेत ते एका वेळेस डायरेक्शन कोसाइनला रिप्रेझेंट करू शकते. सेम, ठीक आहे. हां, मग ते काय म्हणतात, इन प्लेस ऑफ डायरेक्शन रेशोज इफ वी टेक डायरेक्शन कोसाइन्स देन द कोऑर्डिनेट्स ऑफ द व्हेरिएबल पॉइंट पी विल बी. तर पी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय होतील रे? पी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय घेतलेले होते आपण? एक्स वाय झेड घेतलेले होते. पण आपल्याला ह्या फॉर्म वरून काय कळते आपल्याला की आपण पी पॉइंटचे कोऑर्डिनेट असे लिहू शकतो, x1 x is nothing but what, x1 plus a l, sorry a l नहीं, लॅम्बडा l लॅम्बडा किंवा लॅम्बडा l. अरे लॅम्बडा तर येणार नाही, a च्या जागी फक्त l घेतोय ना आपण. डायरेक्शन रेशोच्या जागी आपण डायरेक्शन कोसाइन रिप्लेस करतोय ना. हे फक्त मी प्रूव्ह करण्यासाठी करतोय किंवा एपी जी ते जे लॅम्बडा असतो, बाबा लक्ष नाही काही, लॅम्बडा काय असतो, ए आणि पी पॉइंट मधला डिस्टन्स असते. मग x1 प्लस लॅम्बडा l, y1 प्लस लॅम्बडा m आणि z1 प्लस लॅम्बडा n. ठीक आहे, हे झाले पी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स. आणि तुमचा जो गिवन पॉइंट होता a, त्याचे कोऑर्डिनेट्स काय आहेत रे? x1 y1 z1. आता कारण की हे एकाच लाईन वरचे पॉइंट्स आहेत, मग यांचं डिस्टन्स म्हणजे लाईन वरचे असो कुठे असो, डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे स्पेस साठी पण, जो इकडे तसंच. मग a आणि b आहे, तर ap स्क्वेअर इकडे रूट देण्याच्या मी ap स्क्वेअर लिहिले, इज इक्वल्स टू काय होईल, दिस मायनस दिस, म्हणजे उरलं काय, लॅम्बडा l होल स्क्वेअर प्लस, अरे ह्याच्यातून हे वजा केलं x1 x1 कटन ना, x1 minus x2 चा होल स्क्वेअर प्लस y1 minus y2 होल स्क्वेअर प्लस z1 minus z2 होल स्क्वेअर असतात नाही. x1 minus x2 होल स्क्वेअर, x1 x1 कटलं लॅम्बडा n चा स्क्वेअर प्लस लॅम्बडा n चा स्क्वेअर प्लस लॅम्बडा n चा होल स्क्वेअर. मग याच्यातून लॅम्बडा स्क्वेअर जर बाहेर घेतला तर उरला काय, l स्क्वेअर प्लस m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर. मग याची व्हॅल्यू किती आहे रे? 1, म्हणजे लॅम्बडा स्क्वेअर झालं. म्हणजे ap स्क्वेअर काय झालं, लॅम्बडा स्क्वेअर. स्क्वेअर रूट घेतलं तर ap इक्वल्स काय येईल, मॉड लॅम्बडा. कारण अननोन जर असेल तर आपण मॉड घेतो, दोन्ही व्हॅल्यू येतील. मग AP इज इक्वल्स टू काय भेटेल तुम्हाला, प्लस मायनस लॅम्बडा. म्हणजे लॅम्बडा काय झालं बेसिकली, लॅम्बडा काय झालं, प्लस मायनस AP झालं.
मायनस म्हणजे आपण वेक्टर वगैरे बघतोय. ए पॉइंट असेल त्याच्या दोन्ही साईडला असू शकतं ना तुमचा पी पॉइंट. तुमचा जो पी पॉइंट आहे ए पॉइंट गिवन आहे, लाईन वरती ए पॉइंट आहे इथं, आणि लॅम्बडा एवढ्या डिस्टन्स वर इकडे पण असू शकतो, नाही तर इकडे पण असू शकतो. एकाला प्लस ने डिनोट केलं, एकाला मायनस ने डिनोट केलेलं आहे. कळतंय का? तुमचा जो मुव्हिंग पॉइंट आहे तो लॅम्बडा एवढ्या डिस्टन्स वर ए पासून, तर तो इकडे असू शकतो आणि इकडे असू शकतो, म्हणून दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ऍक्च्युली काय विचार अरे विचार. डिस्टन्स पॉझिटिव्ह असतो. नाही, डिस्टन्स पॉझिटिव्ह घेतोय मी, फक्त डायरेक्शन सांगतोय. इकडे तरी असं नाही तिकडे तरी असं. काय हो, अरे डिस्टन्स पॉझिटिव्ह असतो भैया. ए भैया, अरे ठेव ना ते. डिस्टन्स पॉझिटिव्हच राहणार आहे. कधी घेतलं का डिस्टन्स निगेटिव्ह आपण? तेव्हा बी कन्फ्युजन, त्याला वाटलं हो म्हणा. घेतलेलं आहे कधी? नाही घेतलेलं. डिस्टन्सचे फक्त दोन्ही साईडला असू शकते हे सांगण्यासाठी. लक्षात येते का? हा, यश मित्र आहे. मग शेवटचा रिमार्क काय सांगतोय रे, की जो आपण आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, हे जे लाईनचे इक्वेशन आपण लिहिलेलं आहे, याच्यामध्ये लॅम्बडा जो तुमचा पॅरामीटर आहे ते ऍक्च्युअली काय करते, जो गिवन पॉइंट आहे आणि जो मूव्हिंग पॉइंट आहे त्याच्यातले डिस्टन्स सांगत असते. कळतंय का? लक्षात येते का? म्हणजे तुम्हाला कळलं का याच्यावरून? लाईन बघा खूप छोटा टॉपिक वर का. आता फक्त उरलेले दोन थेरम 2 मिनिटात होणार आहेत. फक्त 2 थेरम म्हणजे काहीच नाही. 2 पॉइंट दिलेले असताना काय करायचे, सेम पद्धतीने जाणार आहेत आपण. हे बघा, हे मी पाठवतो तुम्हाला. अरे खूप छान दिले मी. म्हणजे ते व्यवस्थित दिलं तर तुमच्या कामात येईल ना. हात काढ माझ्या. चेतन काय त्वचाच्या साडी येतं चालू केलं का आता? ते नवरात्र होतं तर त्याला उपवास होतो. विचारलं ए, आता सिच्युएशन काय रे आपल्याजवळ? तुम्ही किती अभ्यास करताय त्याचा एक व्हिडिओ घरच्यांना श्रवण, कुणाल आणि आदनान, तुमच्या घरच्यांना असं वाटतं तुम्ही खूप तयारी करताय, तर तुमचं फिजिक्सचं लेक्चर संपल्याच्यानंतर मॅथ्सच्या लेक्चरला येण्याची जी पद्धत असते शिड्या चढण्याची, ती आज मी त्यांना व्हिडिओ पाठवून दाखवतो. की शिड्या कशा चढायच्या असतात, ते एक जण वरच्या शिडीवर, एक जण खालच्या शिडीवर. वरच्या शिडीवर श्रवण, खालच्या शिडीवर आदनान, आणि मध्ये हा याने याचा हात पडलेला, हाताला जोरात वर वाढणार आणि हा त्याला जोरात खाली वाढणार, त्याच्यामध्ये हा भीतीवर एकदा आदळणार. बरोबर आहे का? बरोबर आहे ना? म्हणजे ते कॅमेरे काही मज्जा म्हणून लावलेले आहेत का? ठीक आहे. आता सिच्युएशन बघा कशी आहे. परत एकदा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस. लाईन चं इक्वेशनच लिहायचंय, पण आता लाईन वरती किती पॉइंट आहेत? 1 2 x1 y1 z1. हा चला, सुरुवातीला आपण पॅरामीट्रिक फॉर्म मध्ये देणार आहे. त्याला ए ला ए बार म्हणूया, त्याला बी बार म्हणूया. 2 पॉइंट्स दिलेले आहेत ए आणि बी, ज्यांचे पोझिशन वेक्टर्स ए बार आणि बी बार आहेत. मूव्हिंग पॉइंट घेतला आपण पी, त्याचा पोझिशन वेक्टर काय असणार आहे? आर बार. आता काही वेक्टर पॅरलल बिलर दिलेलं आहे का रे? काही नाही दिलेला. 2 पॉइंट्स दिले, त्यांचे पोझिशन वेक्टर्स आहेत तुमच्याकडे. तिसरा आपण मूव्हिंग पॉइंट घेतला, ज्याचा पोझिशन वेक्टर काय आहे? आर बार आहे. बरोबर. मग आता ए बार म्हणजे हा, पी बार म्हणजे काय? हा, आणि बी बार. जे तिथं वापरलं तेच इथं पण वापरायचं. आता लाईनचं इक्वेशन लिहायचं म्हणजे कोणाची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे? जो अननोन आहे त्याची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. पी हा अननोन पॉइंट आहे, त्याची इन्व्हॉल्वमेंट असल्याशिवाय तुम्ही लाईनचं इक्वेशन लिहू शकता का? नाही लिहू शकता. मग आता ही जी तुमची लाईन होय, याच्यावरती तुम्हाला 2 वेक्टर्स दिसतात जे कोलिनियर आहेत. कोणते कोणते घेणार? एक तर जे 2 पॉइंट्स दिलेले त्यांच्याशी रिलेटेड एक वेक्टर घ्यायचा आहे,
आणि एक अननोनला घेईल असा घ्यायचा आहे. कळतंय का? मग मला सांगा, मी एक घेणार एपी बार इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स, आता परत पी बी बार घ्यायची गरज आहे का? नाही, ए बी बार घेणार मी, कारण हे दोघं आले पाहिजे ना जे गिवन आहेत ते. हो. त्याच्या टर्म्स मध्ये तर तुम्हाला लिहावं लागेल ना. मला सांगा, तुम्ही 2 पॉइंट फॉर्म लिहिता लाईनच्या इक्वेशनचा, त्यावेळेस तुम्हाला लाईन वरचे 2 पॉइंट दिलेले असतील. तुम्ही काय कसं लिहिता रे त्याला? y मायनस y1 म्हणजे y मायनस y1 आपण x मायनस x1 y2 मायनस y1 आपण x हे लिहिता म्हणजे काय करता? y2 मायनस y1 आपण x2 मायनस x1 दोघांचा वापर करून लाईनचा स्लोप भेटतो आणि x y अननोन्स असतात. कळलं का? हो सर. मग AP बार इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स AB बार लिहू शकता की नाही? मग AP बार म्हणजे काय रे? OP बार मायनस OA बार, लॅम्बडा टाइम्स AB बार म्हणजे काय? OB बार मायनस OA बार. मग OP बार काय रे? पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट P R बार मायनस OA बार काय रे? A बार. A इक्वल टू लॅम्बडा टाइम्स B बार मायनस A बार. खत्म. टाटा बाय बाय. माझ R बार मायनस A बार इज इक्वल टू लॅम्बडा टाइम्स B बार मायनस A बार. बघा, कळतंय का? बघा, 2 पॉइंट दिलेले आहेत, अननोन पॉइंट आहे. कळलं? 2 पॉइंटचा वापर करून कसं? दिस इज व्हॉट वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन इन पॅरामेट्रिक फॉर्म. वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन इन पॅरामेट्रिक फॉर्म. का? कारण पॅरामीटर अवेलेबल आहे. समजा नॉन पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये लिहायचंय R बार मायनस A बार म्हणजे कोण? AB बार. B बार मायनस A बार म्हणजे कोण? AP बार. एकाच लाईन वर आहे. क्रॉस प्रोडक्ट 0. क्रॉस प्रोडक्ट काय होणार त्यांचा? 0. म्हणजे काय लिहिणार? R बार मायनस A बार क्रॉस B बार मायनस A बार इज इक्वल टू 0 वेक्टर. दिस इज वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. in non-parametric form. बरोबर? कळते? आता 2 पॉइंट्स दिलेले आहेत, पण पोझिशन वेक्टरच्या फॉर्म मध्ये न लिहिता, समजा आपल्याला त्याला कार्टेशियन इक्वेशन लिहायचंय इन टर्म्स सिमेट्रिक फॉर्म मध्ये म्हणा किंवा याच्यात, तर कसं लिहिणार? 2 पॉइंट्स A ज्याचे कोऑर्डिनेट्स x1 y1 z1, दुसरा पॉइंट B त्याचे कोऑर्डिनेट्स x2 y2 z2, तिसरा पॉइंट मूविंग पॉइंट P x y z. दोन पॉइंट दिलेले आहेत, हा मूविंग पॉइंट आहे. बरोबर आहे? मग मला सांगा, तुमच्याजवळ काय आणखी काय दिलेलं असणार आहे? डायरेक्शन रेशोज हे पण दिलेले आहे ना. ज्यावेळेस तुम्ही कार्टेशियन इक्वेशन लिहिता त्यावेळेस 2 पॉइंट्स आणि डायरेक्शन रेशोज दिलेले असतील. नसतील. मग काय फायदा झाला? काय फायदा आहे मग? काढूनच करायचे, पण दिलेले नसतील, पण ऍक्च्युअली दिलेलेच आहेत. अरे 2 पॉइंट दिलेत म्हणजे दिलेलेच आहेत ना. लाईन वरचे 2 पॉइंट आहेत. मी असंच बघतो माझं लाईन वरचे 2 पॉइंट्स आहेत, त्याचे डायरेक्शन रेशो कसे लिहू शकता तुम्ही? x2 - x1 y2 - मग आता परत ती शाळा करायची. काय करणार शाळा? हे पहा, लाईन वरचे हे 3 पॉइंट आहेत. मग एका असे 2 पॉइंट घ्यायचे ज्याच्यामध्ये अननोन आलं पाहिजे. मग तुम्ही काय म्हणू शकता? डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन आर. एकदा ह्याचा वापर करायचा, म्हणजे x - x1 y - y1 अपॉन z - z1. These are what? Direction ratios of line. But also direction ratios of line are x1 minus x2. line are also x2 - x1 y2 - y1 z2 - z1. हे पण डायरेक्शन रेशोज आहेत ना. y.
हे पण डायरेक्शन रेशोज आहे. हे पण डायरेक्शन रेशोज आहे. हे पण डायरेक्शन रेशोज आहे. हे पण डायरेक्शन हा सर पुढे म्हणजे मी फक्त त्याच्याकडे पाहिलं तर हे नाही काना मागं वाजवली त्यानं पाठीमागून नाही काना मागं वाजवली. हा हे दोघे डायरेक्शन रेशोज आहेत. म्हणजे एक तर एक पॉसिबिलिटी हे सेम असतील किंवा प्रपोर्शन मध्ये असतील, मल्टिपल्स मध्ये असतील एकमेकांच्या. म्हणजे तुम्ही काय लिहू शकतात x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 इज इक्वल टू z2 मायनस z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. दिस इज इक्वल टू लॅम्बडा म्हणावं. मग दिस इज व्हॉट वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन when 2 points on the line are given in कार्टेशियन फॉर्म. बघा याच्यामध्ये एक अननोन दिसतोय आणि हे परत तेच आहेत ना, म्हणजे मगाशी जे होतं तेच आहे. लक्षात आलं का? म्हणून मी म्हणलं कुठं हा मग तिसरं कोणतं आहे त्याचा काय फायदा आहे? हे पण लिहू शकता तुम्ही इक्वेशन x मायनस x1 चे x मायनस x2 लिहा. फरक नाही पडत. कुठल्या तरी एकदा डायरेक्शन रेशो लिहिताना अननोनला घ्या. कळतंय का? ते x मायनस x2 लिहा नाही ते x मायनस x1 लिहा, त्याला काही फरक नाही पडत. कळालं का? हो सर. तर आता याला आपण सिमेट्रिक फॉर्म म्हणायचं का? हा सिमेट्रिक फॉर्म म्हणू शकता. यांनी इथं फक्त कार्टेशियन इक्वेशनच म्हटलेले. त्यात ते द्यायचं म्हणून दिले सिमेट्रिक फॉर्म तुम्हाला नाव वगैरे असं त्याचं काही एवढं म्हणजे असं इम्पॉर्टंट नाही. बरं तुम्हाला कळालं का आता सांगा? पूर्ण लाईन संपल्यावर थेरोटिकली काय लाईन पूर्ण संपल्या थेरोटिकली एवढंच होतं लाईन म्हणजे फक्त एकच गोष्ट होती की लाईन मध्ये काय पहिला जो थेरम बघितला की बाबा r bar equal to एक पॉइंट दिलेला आहे, एक अननोन पॉइंट आपण घेणार आणि त्या लाईनला एक पॅरलल वेक्टर घेणार. लाईनचं इक्वेशन झालं r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा b बार. दोन पॉइंट दिलेले आहेत r बार इज इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा b बार मायनस a बार. हे दोन पॉइंट दिलेले असतात लाईनचं इक्वेशन, एक पॉइंट दिलेला असतं लाईनचं इक्वेशन. कार्टेशियन इक्वेशन x मायनस x1 अपॉन a y मायनस y1 अपॉन b z मायनस z1 अपॉन c. लॅम्बडा कधी जर एक पॉइंट दिलेले डायरेक्शन रेशो दिलेले, दोन पॉइंट दिलेले x मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 y मायनस y1 अपॉन y2 मायनस y1 z मायनस z1 अपॉन z2 मायनस z1. बस एवढंच आहे तुझे इथे. कळतंय का? लेक्चर संपून तर थांबत जरे थोडं. तुम्हाला म्हणलेले थोडीशी दिली ओसरी तर नॉट हातपाय पसरी. काही कळलं का? कळलं का तुम्हाला लाईन? आता एक एक्सरसाइज याच्यावरती 11 क्वेश्चन्स आहेत जे सगळे याच्यावर डिपेंडेंट आहेत. ते सॉल्व्ह करूयात आणि लाईनचा विषय संपवू. कळतंय? उद्या लेक्चर होईल. ठीक आहे, सेम टाइम. परवाच्या दिवशी एखाद्याच नाही होणार ते मी कळवलंच तुम्हाला उद्याच्याला. थँक्यू. कल मिळते बेटा. हा बेटा कल मिळते.